मला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती ना, म्हणून मी रडत होते आई. मी माझ्या ब्रोकरेजची डिमांड अजिबात करणार नाही. मयेकर सरांच्या शब्दाखातर तुम्ही जे द्याल ते घ्यायला मी तयार आहे. तुम्ही सांगा ना त्यांना. त्यांनी सांगितलं ना ते घरून नाश्ता करून आलेत म्हणून. नाव बदललं तरी रक्ताचं नातं बदलणार आहे का? पण एक सांगतो तुला बायको मात्र चांगली मिळाली बरं. तिच्याशी नीट वाग. खूप आठवण येते तिची. आठवण यायला आधी विसरायला हवं ना. पण हो, खूप आठवण येते. असं का होतं? विसरल्यानंतर जी येते त्याला आठवण म्हणतात. आणि आपल्या माणसांना न विसरताच सारखी सारखी येते. तिला काय म्हणतात? त्याला साठवण म्हणतात. साठवण असते ती आपल्या जवळच्या माणसाच्या सहवासात घालवलेल्या सुखद क्षणांची. साठवण असते ती त्याच्या आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या कडगोड घटनांची. त्याच घटना, तेच क्षण आठवण म्हणून रुंजी घालत राहतात आपल्या मनात. आणि मग सहजच आपण बोलून जातो, खूप आठवण येते आज. सावरी लहान असताना तिचं पालन पोषण नीट व्हायला पाहिजे. तिला काही कमी पडता कामा नये, त्याची आठवण. ती थोडी मोठी झाल्यावर तिला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवायला पाहिजे, त्याची आठवण. आठवण आठवण. कुठं हरवलीस? खरं सांगू, सावरीला भेटल्यासारखं वाटलं. भेटलीस ना लेकीला? मग दे ती लपवलेली वही इकडे. तुम्ही मगाशी आलो ना तेव्हाच बघितलं होतं. सावरीची गाण्याची वही घेऊन बसली होतीस ना? हो. तिला भेटावंसं पाहावंसं वाटत होतं खूप. सुधा, सावरी सासरी गेली, पण जाताना मागे एक गोड सुरावट ठेवून गेली, आठवणींची.
के साथ. हॅलो. हा हर्ष, काय रे 4 बेल वाजल्या, कामात होतास का? हा म्हणजे तसंच कधी आलास? कालच. आणि आज तडक ऑफिस मध्ये? हा बाय द वे, कसा झाला हनीमून? विक्रम म्हणजे नाही नाही नको, फोनवरनं उत्तर देऊ नको, त्यासाठी मी तुला स्वतःच भेटायला येतोय. भेटायला? कधी, कुठे? अरे म्हणत असेल तर आत्ताच. अरे आष्टीहून चंद्रपूरला आलो होतो काही कामानिमित्त. तू आलायस की नाही परत ते बघण्यासाठी फोन केला. चल पोहोचतो तासाभरात. विक्रम आज नको. म्हणजे का रे, बिझी आहेस का? हो म्हणजे थोडं. हा कळलं. आता मित्रांना तुला भेटण्यासाठी तुझी परवानगी काढावी लागणार. मित्रांपेक्षाही कुणीतरी जवळचं आलंय ना तुझ्या आयुष्यामध्ये. हो पण लक्षात ठेव, लग्नानंतर मित्रासाठी सुद्धा काही वेळ ठेवावा लागतो, नाहीतर. चल ठेवतो. ऑल द बेस्ट. बाय. हॅलो. किती वेळ? कुठे होतीस? सॉरी, मी जरा माईन बरोबर होते. काही काम होतं का? फोन फक्त कामाकरताच करतात. तुझी आठवण आली म्हणून केला फोन. तुला नाही येत माझी आठवण? येते ना. मग फोन का नाही केलास? नाही, तुम्ही ऑफिसमध्ये बिझी असता ना, मला वाटलं की उगीच कामात डिस्टर्ब कशाला करायचं. उद्यापासून दुपारी 1 ते 1:30 दरम्यान फोन करत जा. मी वाट बघेन तुझ्या फोनची. करेन. न विसरता. हो. तू नाही केलास तर मी बोलणार नाही. मी न विसरता नक्की फोन करेन. आणि मला पण तुमची खूप आठवण येते. माझी आठवण? म्हणजे नक्की कसली आठवण येते? रूममध्ये आलेल्या ढगांची आठवण येते. इतक्या लवकर उठलीस तू? मी आज पहाटेच उठले.
आणि आपली खिडकी उघडली ना तर बाहेर दाट धुकं पसरलं होतं. इतकं दाट समोरचं काही दिसत सुद्धा नव्हतं. मग हळूहळू ते धुकं तरंगत तरंगत आपल्या खोलीत आलं. मी पटकन खिडकी लावून घेतली. मला वाटलं त्या धुक्याचा आता एक ढग होईल आणि त्या ढगावर बसून आपण दोघं दूर कुठेतरी निघून जाऊ. अय्या, तुम्ही इथे असे अचानक आत्ता कसे? संपले प्रश्न का अजून काय विचारायचं आहे? राहू दे असंच. खूप छान दिसतेस. एक विचारू? तुम्ही ऑफिसमधून असे अचानक? लंच टाइम झाला होता. वाटलं तुझ्या सोबत जेवावं. आलो. नाही ऐकणार मी. नाही ऐकणार. काय करशील रे? काय करशील? बोल ना. तुझा मालक आला की कुत्र्यासारखं शेपूट हलवत माझ्या तक्रारी सांगशील? अरे असा धिंगाणा घातल्यावर तेच करणार ना. तक्रार करणारच. आणि मग त्याच्यानंतर जे काय करायचं ना ते मालक करणार. कोण मालक? कोण मालक? अरे तुझ्या मालकाचा बाप आहे मी. असशील की असशीलच. अरे आता मालकाचा काय, तू स्वतःला देवाचा बी बाप म्हणशील. ए थेरड्या, बास झालं आता. बास झालं आता. गप राहायचं काय घेशील? दारू आणून दे. गप राहतो बघ. आणि तीच दारू पिऊन डबल दंगा करतो म्हणाव. अजिबात दारू बिरू काय मिळायची नाही. काय मिळणार नाही. काय झालं रे? इतक्या अर्जंट बोलून घेतलंस? हो, सकाळपासून लय त्रास दिलाय म्हाताऱ्यानी. आता तुम्हीच काय ते समजावा थेरड्याला. उघड. मला मारून टाके पोरा. मला मारून टाक. हे असलं जगणे परीस मला मारून टाक रे. काय झालं?
काय झालं? हे पोरा, अरे तुझ्या या दीड दमडीच्या नोकरानं मला फोडून काढलं रे. मला वाटलं तुला असं फोडून काढतो की तू दारू मागणारही नाही आणि पिणारही नाही कधी रे. मला फोडून काढ. नाही मालक, खोटं बोलतोय म्हातार. मला काही माहित नाही मालक. मालक मी बाहेर होतो, मला काही माहित नाही. मालक मालक मी खरं मालक, मला काय माहित नाही. मी काय नाही केलं मालक. त्यांना, त्याला नाही, त्यांना. जे काय हवं ते द्यायचं त्यांना. असावरी, असावरी. आलात तुम्ही? तू इथे का झोपलीस? वर जाऊन झोपायचं होतं. असं कसं? अजून तुम्ही यायचं होतात. तुमचं जेवण व्हायचं होतं. त्याच्यात मी कसं जेवायचं आणि झोपायचं? म्हणजे तू जेवली नाहीस अजून? इथून पुढे माझ्याकरता थांबत जाऊ नकोस. तू जेवून घेत जा. ते शक्य नाहीये. म्हणजे आमच्यात बायका नवऱ्या आधी जेवत नसतात. आमची आई तसं सांगते. तुम्ही हातपाय धुवून घ्या, तोपर्यंत मी तुम्हाला वाढते. तू उभी कायस? तूही बस जेवायला. आमच्यात बायका नवऱ्याच्या आधी जेवत नाहीत. तुम्ही जेवा, मग मी जेवते. असं तुझी आई सांगते? हो. पण तुला काय वाटतं? थांबायला हवं? मला भूक तर लागली आहे. थांबायला हवंच. मला वाटलं नुसत्या रागानेच पोट भरलं की काय. बसा. आमची माई आम्हाला कधी काही सांगत नाही, पण तरी आमच्यात एक पद्धत आहे. काय?
अनिल, तुमचा अत्याचार सहन करणं आता मला शक्य नाही, म्हणून मी तुमचं घर सोडून जाते, कायमची. मंगळसूत्रही ठेवून जाते. यापुढे मंगळसूत्राच्या जोखडाची गरज नाही मला. तुमचा आणि माझा संबंध संपला, कायमचा.